अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणैश्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणैश्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 4थ्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। याचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। अर्जुन उवाच मधुसूदन अहम संख्ये भीष्मं च द्रोणं इषुभिः कथं प्रतियोत्स्यामि। अरिसूदन पूजार्हौ येतो पूजार्हौ। याचा अर्थ असा होतो अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला, काय म्हणाला? हे मधुसूदना। मधुसूदन म्हणजे हे मधुसूदना, मधु दैत्याचा नाश करणाऱ्या हे भगवंता, शत्रुनाशक असलेल्या हे भगवंता शत्रुनाशना। अहम म्हणजे मी, संख्ये म्हणजे या रणामध्ये युद्धामध्ये, भीष्मं च द्रोणम भीष्म आणि द्रोण यांच्याशी, इषुभिही म्हणजे बाणांनी बाणांच्या द्वारे, कथम प्रतियोत्स्यामी कसा बरा उलटा लढू। भीष्म आणि द्रोणांशी या युद्धामध्ये मी बाणांनी स्पर्धापूर्वक कसं बरं युद्ध करू। कारण हे अरिसूदन, पुन्हा भगवंताला संबोधतो आहे की हे अरि म्हणजे शत्रू, सूदन म्हणजे त्याचा नाश करणं, हे शत्रुनाशका शत्रुनाशना हे देवा। हे जे भीष्म आणि द्रोण आहेत हे कसे आहेत? पूजार्हौ, हे दोघेही काय आहेत? पूजनीय आहेत। तो देवालाच उलटा प्रश्न करतो आहे। आता ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये एवढा उपदेश भगवंताने त्याला केला की त्याने आता ही मरगळ टाकून द्यावी, जो शोक करतो आहे तो थांबवावा आणि काय करावं? आपलं जे कर्तव्य कर्म प्राप्त आहे युद्ध ते करावं। ते सोडून तो देवालाच विचारत आहे। भगवंताने सांगितलं त्याला, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरम अर्जुन क्लैब्यम स्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यति क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप। अशा हे अर्जुना, अशा या विषम प्रसंगी बिकट परिस्थितीमध्ये तुला हे पाप कुठून प्राप्त झालं म्हणे? ही दुर्बुद्धी कशी सुचली? प्राप्त असलेलं युद्ध आणि त्यापासून तू पळू पाहतो आहेस, ही दुर्बुद्धी हे पाप तुला कसं काय सुचलं? श्रेष्ठ लोकांनी ज्याचा कधीच अंगीकार केलेला नाही, ज्याद्वारे स्वर्ग प्राप्त होत नाही आणि जे अपकीर्तीला कारण ठरतं, असं हे तुझं काय आहे? वागणं आहे। क्लैब्यम स्मगमः, हे पार्थ, हे अर्जुना, हे पृथापुत्र कुंतीपुत्र अर्जुना, तू नपुंसकतेला प्राप्त होऊ नकोस, या षंढपणाला प्राप्त होऊ नकोस, दुबळेपणाला प्राप्त होऊ नकोस, कारण हा दुबळेपणा तुझ्या ठिकाणी योग्य नाही। हा दुसरा कोणी हा दुबळेपणा केला असता तर समजू शकलो असतो। लक्षात आलं का? अशी ही नपुंसकतेची भाषा जर दुसऱ्या कोणी केली असती तर आपण समजू शकलो असतो, पण अर्जुना तुझ्या ठिकाणी हे काही योग्य नाही आहे। तू तसा नाही आहेस। तू कसा आहेस? परंतप,
परान नाम शत्रून तापयती पीडयती ती परंतपहा. शत्रूला त्रास देणारा तू आहेस, शत्रू तुझ्या नावानं घाबरतात. असा असताना देखील हा हृदयाचा दुबळेपणा तू तू धारण केलेला आहेस, तू टाकून दे. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा. या क्षुद्र असा हृदयाचा दुबळेपणा टाकून तू काय कर, उत्तिष्ठ उठ. असं एवढं सांगितलं तरी देखील तो देवाला काय करतोय, असं म्हणतोय की हे मधुसूदना, मधुदैत्याचा नाश करणाऱ्या हे भगवंता, या युद्धामध्ये मी भीष्मांशी आणि द्रोणांशी बाणांनी स्पर्धापूर्वक कसा बरे लढू, कसं युद्ध करू. कारण हे अरिसूदना, हे शत्रुनाशना, हे आम्हाला काय आहेत, पूजनीय आहेत. हे पहा, इथं दोन्ही संबोधन देवाला जे बोलतोय तो मधुसूदन आणि अरिसूदन असं म्हणतोय. हे देवा तुझं नाव मधुसूदन आहे, कारण तू मधु दैत्याचा काय केलेला आहेस, नाश केलेला आहे. पण हे माझ्या समोर जे आहेत ते काही दैत्य थोडेच आहेत. लक्षात आलं का? ते पूजनीय आहेत. त्यांनी आमचा सांभाळ केलेला आहे, आम्हाला ज्ञान दिलेलं आहे, आमचं पालन पोषण रक्षण केलेलं आहे. आणि त्यांच्याशी तू लढण्याचं सांगतो आहेस. भले तू मधुसूदन असशील, तुझं नावही योग्य आहे, कारण मधुदैत्याचा तू काय केला, नाश केला. का केला? तो दैत्य होता, जगाला पीडा देत होता, म्हणून त्याचा काय केला, नाश केला. हे योग्य केलं. पण हे माझ्या समोर जे युद्धासाठी उभे आहेत, हे काही दैत्य आहेत का? तरी अरिसूदन देवाला म्हणतोय. शत्रुनाशना, हे शत्रुनाशका, हे शत्रूचा नाश करणाऱ्या हे देवा, हे पूजनीय आहेत, पूजार हो. हे दोघंही आम्हाला काय आहेत, पूजनीय आहेत. हे काही शत्रू थोडेच आहेत. अरिसूदन म्हणजे हे शत्रूचा नाश करणाऱ्या देवा, तुझे जे जे शत्रू होते त्यांचा काय केलेला आहेस, तू नाश केलेला आहेस. आणि ते योग्य केलेला आहे, शत्रूचा नाशच केला पाहिजे. पण हे काही माझे शत्रू थोडेच आहेत. हे तर आमच्या घरातील मोठी माणसं आहेत ना. एक द्रोणाचार्य तर गुरुजन आहेत, गुरु आहेत. भीष्माचार्य तर आमच्या कुरुकुळातील वयोवृद्ध ज्येष्ठ आहेत. त्यांचा मी कसा काय नाश करू? कारण हे दोघेही काय आहेत, पूजनीय आहेत. यांच्याशी बाणांनी स्पर्धापूर्वक मी कसा लढू, असा काय करतोय तो उलट प्रश्नच देवाला या ठिकाणी विचारतो आहे. इथं इशुभी प्रतियोत्स्यामी कथम, म्हणजे या भीष्मांशी आणि द्रोणांशी बाणांनी स्पर्धापूर्वक कसा बरं युद्ध करू. बाणांचं वर्णन जे अर्जुनानं या देवाला उलट केलेला जो प्रश्न आहे त्याच्यात केलंय, त्याचं कारण असं सांगितलंय की जे ज्येष्ठ असतात, गुरुजन असतात, त्यांच्याशी कठोर शब्दात सुद्धा बोलायचं नसतं. असा काय आहे, नियम आहे. मोठी मर्यादा पाळावी लागते. संतांपाशी बहु असावे मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. जे संतजन आहेत, गुरुजन आहेत, मोठी माणसं आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांच्याशी बोलताना सुद्धा भाषेचा प्रयोग जो करायचा तो हळुवारपणे करायचा असतो. म्हणजे ते भाषा सुद्धा कठोर वापरता येत नाही ज्यांच्या प्रती. तिथं तू बाणांनी यांच्याशी युद्ध करायचं सांगतो आहेस. मी कसा बरे स्पर्धापूर्वक यांच्याशी बाणांनी लढू, असं तो म्हणतो आहे. म्हणून इथं इशुभीही बाणांच्या द्वारे, बाणांनी असा काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. अहो, गुरुजन जे आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना करून सुद्धा बोलायचं नसतं. लक्षात आलं का? जी म्हणायचं असतं. ते काही म्हणाले तरी काय म्हणायचं, जी म्हणायचं. ते आपल्यावरती रागावत, काही टाकून बोलवत, लक्षात आलं का, तरी देखील अपमान करो तरी काय म्हणायचं असतं, आदरपूर्वक जी जी असंच म्हणायचं असतं. गुरुम हुम कृत्य त्वं कृत्य विप्रम विजित्यवादतः स्मशाने जायते वृक्षः कंकगृधोपसेवितः. गुरुशी जो मी तू असं करील किंवा काय करील, त्याला त्या गुरूंशी बोलताना असं करील, असा प्रत्युत्तर त्यांना दी. तर असं सांगितलं की तो स्मशान भूमीवर वृक्ष होतो म्हणे. लक्षात
लक्षात आलं का? हे स्मशानभूमीत दिसत असलेले सगळे वृक्ष कोण आहेत? हे असे हुं करणारे आहेत किंवा गुरुला तू तू असं म्हणणारे आहेत. मग जेथे गुरुजनांशी बोलताना सुद्धा मर्यादा पाळायची असते, तेथे या गुरुजनांशी या बाणांनी मी कसा युद्ध करू? प्रतियोत्स्यामी, स्पर्धापूर्वक कसा बरं त्यांच्याशी युद्ध करू? असं देवाला काय करतोय तो? प्रतिप्रश्न करतोय. देव म्हणाले ना, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ. या हृदयाचा दुबळेपणा टाकून काय कर? उठ. उठ म्हणजे धनुष्यबाण हातात घे आणि यांच्याशी लढ. तो म्हणतो यांच्याशी कसं लढू? यांच्याशी लढायला हे काय माझे शत्रू आहेत का? हे काय दैत्य आहेत का? हे काय राक्षस आहेत का? तू भले त्या राक्षसांशी काय केलं असेल, युद्ध केलं असेल, शत्रूंना मारलं असेल, ते उचितच केलं, ते काय आम्ही नाही म्हणत नाही. पण तू मला ज्यांच्याशी लढायचं सांगतो आहेस, ज्यांच्यावर बाण चालवायचं सांगतो आहेस, ते कोण आहेत? पूजनीय. येतो पूजार हऊ. हे दोघेही आम्हाला काय आहेत? पूजनीय आहेत. कोण? भीष्म आणि द्रोण. देवा हे तुलेवरी बोलावे न लगे अवधारी, आधी तूची विचारी संग्रामो हा. देवा अवधारी. देवा ऐक. अर्जुन देवाला म्हणतोय. लक्षात आलं का? ऐक जरा, घाई करू नकोस, मला लढायचं काही सांगू नकोस, जरा काय कर, विचार कर. देवालाच म्हणतोय. आता हे मोहग्रस्त झालेली माणसं, त्यांना जे सरळ आहे ते उलट दिसत असत. त्याला एवढंही आता कळत नाही आहे की त्या देवाकडून आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे त्याला विचारलं पाहिजे. तर तोच त्या देवाला काय करतोय? समजावून सांगतोय आणि म्हणतोय ऐक. देवा अवधारी. हे येतुले वरी बोलावे न लगे. हे इतकं सांगावायला नको, इतकं काही सांगू नकोस मला. लक्षात आलं का? आधी तूची चित्ती विचारी. अगोदर तूच मनात जरा विचार कर. हा संग्राम, हे युद्ध, हा जो संग्राम आहे, हे जे युद्ध आहे, हे युद्ध खरोखरच युद्ध आहे का? याचा काय कर? विचार कर. मला सांगू नकोस विचार करायचा. माझ्या अगोदर तूच विचार कर. प्रथमतः काय कर? लक्षात घे. आधी तूची विचारी. प्रथमतः तू हे लक्षात घे. इतकं मला समजावून सांगण्याचं काहीच कारण नाही. येतुलेवरी इतकं. भगवंताने आता अर्जुनाला बरंच समजावून सांगितलं ना, पण हाच देवाला म्हणतो इतकं काही समजावून सांगण्याचं काही कारण नाही. वेगवेगळ्या उपपत्तींच्या द्वारे तू मला हे एवढं समजावून सांगतो आहेस की हे अर्जुना तू कसा आहेस, असा असूनही हा दुबळेपणा का तुला तू स्वीकारलास, दुबळेपणाला का प्राप्त झालास, हे जे मला तू सांगतो आहेस. किंवा अर्जुना तू जर युद्ध करशील तर धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ तुला प्राप्त होतील. युद्ध करणार नाहीस तर यापैकी तुला काही मिळणार नाही. असं जे काही तू सांगतो आहेस ना, हे एवढं काही मला समजावून सांगण्याचं काही कारण नाही. आता भगवंत एवढ्या कडक भाषेमध्ये बोललेत. क्लैब्यम स्मगम हा पार्थ. हे पार्थ, क्लिबतेला प्राप्त होऊ नकोस. आता ही भाषा काही सामान्य नाही, क्षत्रियासाठी ती. लक्षात आलं का? ज्याला आपल्या जीविताचं काहीच वाटत नाही युद्धसमयी, असा जो क्षत्रिय आहे त्याला क्लिब म्हणणं, षंढ म्हणणं, नपुंसक म्हणणं, दुबळा म्हणणं, ही तो टोकाची भाषा झाली. भगवंताच्या ऐवजी दुसरा कोणी बोलला असता तर त्याने तिथंच मारला असता त्याला. लक्षात आलं का? विषय मोठा आहे तसा, सांगून जा. ज्याची ज्याची जी प्रकृती आहे ना, त्यानुसार त्याला दिली जाणारी दूषणं सुद्धा वेगवेगळी असतात. कायम विचारात असणारी माणसं, म्हणजे बुद्धीचं काम ज्यांचं आहे अशी माणसं, त्यांना जे टोचून बोलायचं असतं ते बुद्धीला धरून बोलायचं असतं. म्हणजे तू मूर्ख आहेस, खूप झालं त्याच्यासाठी. लक्षात आलं का? मोठा विषय आहे, थोडंसं सांगतो फक्त. जे क्षत्रिय आहेत, बाहुबळ ज्यांच्यात आहे, त्यांना हे असं म्हणायचं असतं क्लैब्यम स्मगम हा पार्थ. लक्षात आलं का? ही वेगवेगळे आहे. हे शिव्या सुद्धा ज्या दिल्या जातात ना,
त्या शिव्या, ती दिली जाणारी दूषणं, त्यांचा देखील वेगवेगळा काय आहे, स्तर आहे. तो कशावरून ठरतो? समोरचा जो आहे त्याची प्रकृती काय आहे. आता मी म्हणत असतो ना, हे यूट्यूबला जातो त्यामुळे त्याचा विपर्यास करण्याचा काय असतो, संभव असतो. हे वर्णानुसार देखील ठरतं. लक्षात आलं का? ज्ञानोबा आहे पाहणा, बोलताना काय बोलतील? फक्त गावंढळ आहेस, मूढ आहेस, अज्ञानी आहेस, मूर्ख आहेस, एवढंच बोलतील ना. तुकोबा आहे बोलताना षष्ठीचा प्रयोग करतात. ते षष्ठी विभक्ती म्हणजे चाचीचे. लक्षात आलं का? आसुडाचाच काय असतो, फटका असतो. आणि का भंग तर ते पारायण करताना सुद्धा त्याचं उच्चारण करणं जड जातं. पारायण करत्याला सुद्धा नेहमी शिव्या देण्यात पटाईत असणारा मनुष्य सुद्धा अशा शिव्या देऊ शकत नाही. आम्ही तर सांगतो गमतीनं, ज्याला शिव्या कशा द्याव्यात हे शिकायचं असेल तरी पारायण केलं पाहिजे गाथेचं. असो, ह्या अर्जुनाला एवढं ते देव बोललाय, क्लिबतेला प्राप्त होऊ नकोस. हा हृदयाचा जो क्षुद्र असा हृदयाचा दुबळेपणा आहे तो टाकून दे. हे जे बोललेलं आहे हे खूप झालं. म्हणून तो म्हणतो, देवा हे येतुलेवरी बोलावे न लगे अवधारी. देवा अवधारी, देवा ऐक जरा, हे येतुलेवरी बोलावे न लगे. हे एवढं काही मला समजावून सांगण्याचं काही कारण नाही. आधी तूची विचारी, प्रथमतः तूच काय कर, विचार कर. प्रथम लक्षात घे, संग्रामो हा, हे युद्ध खरोखर युद्ध आहे का? अर्जुन म्हणतो, माझ्या मते हे युद्ध नाही, अनर्थ आहे. लक्षात आलं का? सगळ्या कुळाचा नाश या युद्धामुळे ओढ होऊ पाहतो आहे. आणि तुला वाटतं हे युद्ध धर्मीय युद्ध आहे. युद्ध केलं, हत्वा वा प्राप्से स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम, पुढे येईल ना. या युद्धात जर मेलास तर स्वर्गाला जाशील, आणि जिंकलास तर या पृथ्वी तळाचं राज्य काय करशील, भोगशील. हे तुझ्या दृष्टीनं तुला वाटतं हे धर्मयुद्ध आहे. पण तू अगोदर विचार कर, हे युद्ध आहे का म्हणून. हे मला तर युद्ध वाटत नाही. मग काय आहे हे? झुंज नव्हे प्रमादू, एत प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघडा लिंग भेदू ओढवला. तो भगवंताला म्हणतो ना, तू विचार कर, हे काय युद्ध आहे का? मग देव म्हणेल, मग हे युद्ध नाही तर काय आहे? तो म्हणतो, हे झुंज नव्हे प्रमादू, हे युद्ध नाही, प्रमाद आहे, मोठी घोडचूक आहे, अपराध आहे, पाप आहे. कोण म्हणतंय? अर्जुन. हे झुंज नव्हे प्रमाद, हे युद्ध नाही तर मोठी काय आहे, चूक आहे, प्रमाद आहे, घोडचूक. जाणून बुजून चूक करणं, नकळत चूक होणं ही गोष्ट वेगळी, आणि जाणून बुजून चूक प्रमाद आहे. लक्षात आलं? आता माणसाकडून चुका होतात. लोक म्हणतात माणूस हा चुकीचाच पुतळा आहे. असो, मग काही चुका कशा होतात? कळत नकळत, इच्छा नसताना देखील विकार प्राबल्यानं एखाद दुसरी चूक होऊ शकते. पण व्यवहारामध्ये अशी घडलेली चूक क्षम्य मानल्या जाते. लक्षात आलं नाही त्याच्या, घडली त्याच्याकडून चूक, पण बुद्धिपूर्वक केलेली चूक ती काही क्षम्य मानल्या जात नाही. कायद्याच्या भाषेमध्ये सुद्धा कळत नकळत झालेला अपराध, गुन्हा, त्याची शिक्षा वेगळी असते. आणि बुद्धिपूर्वक केलेला अपराध, कटकारस्थान करून त्याची शिक्षा काय असते, वेगळी असते, अधिक असते. अगोदर प्लॅन केला, लक्षात आलं का, त्याच्यावर पाळत ठेवली, रेकी शब्द आहे, रेकी केली, आणि मग तो काय केला, गुन्हा केला, त्याची शिक्षा अधिक मानल्या जाते. कारण हा गुन्हा करायचाच असं ठरवून केलेला तो गुन्हा असतो. आणि कधी कधी कळत नकळत देखील गुन्हे घडत असतात की नाही. त्या आमच्या पैठणजवळ ओपन जेल म्हणजे खुले कारागृह आहे. तिथं असलेले जे अपराधी ते कोणत्या कॅटेगरीतले असतात? नकळत काय झाला, गुन्हा झाला. चांगली माणसं, सज्जन माणसं, पण राग अनावर झाला, मारला कोणाला तरी फटका एखादा, मेला तो माणूस, शिक्षा तर होणारच ना. पण त्याने काय जाणीवपूर्वक तो अपराध केलेला नसतो, त्याला भयंकर पश्चाताप येतो, त्याची प्रकृती सज्जनच असते. मग अशी जी गुन्हा ज्यांच्याकडून घडला अशी मंडळी तिथं आणलेली असतात.
ते खुले, त्याचं नावच आहे ओपन जेल, खुले कारागृह. तिथून काही ती लोक पळून जात नाहीत. जे अट्टल गुन्हेगार असतात त्यांना मात्र तिथं आणत नाहीत. तिथं आणली की दुसऱ्या दिवशीच पळून जातील ती. लक्षात आलं का? जे जाणीवपूर्वक गुन्हे करणारे आहेत. लक्षात. प्रमाद शब्दाचा अर्थ काय? अपराध. कळत असूनही ती चूक करणं, घोड चूक म्हणतात त्याला. तो म्हणतो हे युद्ध नाही, हा काय आहे? अपराध आहे, हा प्रमाद आहे. आणि एत प्रवर्तलिया बाधू दिसत असे, आणि हे करण्यात काय आहे? दोष दिसतो आहे. हा अपराध करण्याला आम्ही प्रवृत्त झालो आहोत. आणि शास्त्र तर या गोष्टीचा काय करतंय? निषेध करतंय. कोण सांगतंय? अर्जुन. कुणाला समजावून सांगतोय? देवाला. हे युद्ध नाही, हा काय आहे? अपराध आहे. आणि हा अपराध करण्याला शास्त्रानं विरोध केलेला आहे. एत प्रवर्तलिया, हे करण्यास जर आम्ही प्रवृत्त झालो तर बाधू दिसत असे, निषेध दिसतो आहे, अडथळा शास्त्राने घातलेला आहे. कारण गुरुचा द्रोह करू नये असं शास्त्राने सांगितलेलं आहे ना. गुरुला उलटून बोलू नये असं शास्त्र सांगतं. इथं तर तू आम्हाला त्या गुरूंनाच मारायला प्रवृत्त करतो आहेस. लक्षात आलं का? आता देवाला शास्त्र समजावून सांगतोय. कोण? अर्जुन. जे शास्त्र देवानंच निर्माण केलं त्या देवाला हा शास्त्र समजावून सांगतो की शास्त्रात असं सांगितलेलं आहे. असतात की नाही अशी माणसं? मोठ्या मोठ्या प्रकांड विद्वानाला सुद्धा समजावून सांगतात. थांबा, तुम्हाला हा श्लोक समजावून सांगतो. जो श्लोक समजावून सांगायचा आहे त्याचं उच्चारण देखील नीट येत नसतं. त्याचा अर्थ तर दूरची गोष्ट असते. कोणाला? मोठ्या महान विद्वानाला. ते लोक देखील आपलं हसत असतात. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी आवडून. आपण चतुर आहोत, बुद्धिवान आहोत, हे काय करत असतात? लपून ठेवत असतात, ऐकून घेत असतात. असं बराच वेळेस दिसतं. मोठे मोठे महापुरुष, ज्ञानी, महात्मे, त्यांच्याजवळ येऊन लोक त्यांचंच थोडं बहुत काहीतरी श्रवण केलेलं तेच त्यांना समजावून सांगत असतात. पण महात्मे असं म्हणत नाहीत की मला काही सांगू नको, मला सगळं माहीत आहे, असं म्हणत नाहीत. ऐकून घेतात. याचं अज्ञान किती टोकाला पोहोचलेलं आहे हे कळून घेण्यासाठी ते काय करत असतात? ऐकून घेत असतात. असो तो भगवंताला समजावून सांगतोय हे युद्ध नाही, तर हा प्रमाद आहे, अपराध आहे. आणि हा अपराध करण्यास जर आम्ही प्रवृत्त झालो तर शास्त्र याचा निषेध करत आहे. एत प्रवर्तलिया दिसत असे बाधू, हा उघडा लिंग भेदू आम्हा ओढवला. आणि हे तर उघड उघड आमच्या पूज्य लोकांचा उच्छेद करण्याचं कृत्यच आमच्यावर येऊन पडलेलं आहे. हा उघडा लिंग भेद अर्थ आहेत. त्यांनी असा अर्थ केला की प्रत्यक्ष शिवलिंग किंवा विष्णू मूर्ती फोडण्याचं जे दुष्ट कृत्य अगदी तसंच करण्याचा प्रसंग आमच्यावर प्राप्त झालेला आहे. आता जे मूर्तीपूजक आपण सगळी माणसं, सगुण पूजा करणारे लोक, वारकरी लोक, वैष्णव लोक, भागवत धर्मीय मंडळी, त्या मूर्तीमध्ये देवत्वाची आपण कल्पना करतो, देव पाहतो. आणि ती मूर्ती फोडण्याचं काम आपल्यावर कोणी जर सांगितलं तर होणं शक्य आहे का आपल्याकडून? ते होणं शक्य नाही. अगदी तसाच प्रसंग जणू काय आमच्यावर ओढवलाय असं तो अर्जुन म्हणतोय. हा उघड लिंग भेदू, हे उघड उघड आम्ही ज्यांना पूज्य मानलं त्यांच्या उच्छेदाचं काम आमच्यावर येऊन पडलेलं आहे. आम्ही यांना पूज्य मानतो, भीष्मांना, द्रोणांना ज्येष्ठ मानतो, श्रेष्ठ मानतो, ते पूजनीय आहेत. आणि त्यांनाच मारण्याचं काम आमच्यावरती येऊन पडलेलं. हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा, हा उघड उघड लिंग भेद आमच्यावर ओढवला आहे. पूज्यांचा उच्छेद लिंगभेद शब्दाचा अर्थ आहे. आणि काही लोकांनी लिंग शब्दाचा अर्थ आहे चिन्ह, लिंगभेद म्हणजे चिन्हांचा नाश असा त्याचा अर्थ केलेला आहे. असं आहे. आता ह्या ज्या मूर्त्या वगैरे असतात हे देखील काय आहेत? चिन्ह आहेत, प्रतीक आहेत त्या भगवंताचे. त्या शिवपिंडीला आपण काय म्हणतो? शिवलिंग, शिवाचं चिन्ह. लक्षात आलं का? आपण शिवाचं दर्शन त्याच्यामध्ये करतो.
भगवान विष्णूचं दर्शन त्या मूर्तीमध्ये आपण करतो, प्रतीक मानलं की नाही त्याला, त्याच्या माध्यमातून त्या परमेश्वराची आराधना आपण करत असतो. आणि त्याचाच उच्छेद करण्याचं काम जर आपल्यावर येऊन पडलं तर, हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा, हे उघड लिंग भेद करण्याचा किंवा पूज्यांचा उच्छेद करण्याचा प्रसंग आमच्यावरती ओढवलेला आहे. देखे माता पितरे अर्ची जती, सर्वस्वे तोष पाववी जती, तिये पाठी केवी वधी जती, आपुलिया हाती. देखे माता पितरे अर्ची जती, देखे म्हणजे पहा. तो भगवंताला म्हणतो असं पहा की माता पितरे अर्ची जती, आईबापांची काय करावी, सेवा करावी. हे अपत्याचं काय आहे, कर्तव्य आहे. सर्वस्वे तोष पाववी जती, सर्व प्रकारांनी त्यांना काय करावा, संतोष द्यावा, त्यांना संतुष्ट करावं. तिये पाठी केवी वधी जती आपुल्या हाती, आणि पाठी आपल्या हाती तिये वधी जती केवी, आणि नंतर आपल्या हातांनीच त्यांचा वध कसा करावा, कुणाचा, आई वडिलांचा. नियम काय आहे की आई वडिलांची काय करावी, सेवा करावी. देखी असं पहा, माता पितरे अर्ची जती, आईबापांची काय करावी, सेवा करावी. सर्वस्वी तोष पाववी जती, आणि सर्व प्रकारे त्यांना संतुष्ट करावं. आणि तिये पाठी, आणि कालांतरानं नंतर शेवटी आपुल्या हाती तिये वधी जती केवी, आणि आपल्या हाताने त्यांचा वध करावा का, कसा करावा. शास्त्र काय सांगतं, त्यांची पूजा करावी, त्यांना संतोष द्यावा. केलं तसं, कसं, शास्त्रानुसार. त्या आई वडिलांची मनोभावे काय केली, सेवा केली, त्यांना सर्व प्रकारे काय केलं, संतुष्ट केलं. आणि नंतर काही काळ गेला आणि आपल्याच हातांनी त्यांचा काय केला, वध केला. योग्य आहे का हे? हे असंच आमच्या बाबतीमध्ये काय होऊ लागलेलं आहे, घडू लागलेलं आहे, असं तो म्हणतो. देखे माता पितरे अर्ची जाती, आईबापांची सेवा करावी, पूजा करावी, असंच शास्त्र आपल्याला सांगतं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, असं शास्त्राने सांगितलेलं आहे. आई वडिलांना देव मानणारा हो, असं सांगितलेलं आहे. ज्ञानोबारायांनी देखील सकळ तीर्थाची धुरेजी एका माता पितरे असं म्हटलेलं आहे. सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ आई वडील हे आहेत असं सांगितलेलं आहे. जो संन्यास दीक्षा घेतो तो संन्यासी पुरुष, त्याला आता त्या परमात्म्याशिवाय कोणी वंदनीय राहत नाही, उलट तोच सगळ्या जगाला वंदनीय होतो. म्हणून त्याला नमस्कार करताना काय म्हणत असतात, ओम नमो नारायणाय. आता आपले लोक ओम नमो नारायण एवढंच म्हणतात, नारायणाय असं म्हणायचं असतं. आपण नाही की एकमेकाला भेटल्यानंतर जय हरी, रामकृष्ण हरी, हरी ओम, आणखी काही काही म्हणत असतात लोक. तसं संन्यासी पुरुषाला नमस्कार करताना काय म्हणायचं असतं, ओम नमो नारायणाय. म्हणजे मी नारायणाला काय करतो, नमस्कार करतो. संन्यासी नारायण स्वरूप असतो. त्या संन्याशाचा जो पिता आहे त्याने सुद्धा त्या संन्यासी पुत्राला काय करावं, वंदन करावं, असं विधान आहे. पण असा तो संन्यासी पुरुष देखील त्यालाही माता ही वंदनीय असते. लक्षात आलं का? त्याला आता कुणाला नमस्कार करण्याची गरज नाही, तो नारायण स्वरूप होऊन गेलेला आहे. पण त्याला देखील आईला नमस्कार करावा लागतो. भगवान भाष्यकार आद्यगुरु शंकराचार्य त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे की नाही, त्यांची आई ज्यावेळेस आजारी आहे असं त्यांना कळालं, त्यावेळेस ते स्वतः तिला भेटायला गेले आणि तिची अंत्यक्रिया ती देखील त्यांनी आपल्या हातांनी केलेली आहे. पण माता पितरे अर्ची जाते, हे जे शास्त्रवचन आहे त्यानुसार वागावं माणसानं. सर्वस्वे तोष पाववी जाती, सर्व प्रकाराने त्यांना काय करावं, संतुष्ट करावं. आणि नंतर काय करावं, आपल्याच हाताने त्यांचा वध करावा. हे योग्य आहे का? अगदी तसंच आमच्या बाबतीमध्ये काय होत आहे, घडतं आहे. या भीष्माचार्यांना, द्रोणाचार्यांना आम्ही आईबापाप्रमाणेच काय केलं आहे, पूज्य मानलेलं आहे. ते आम्हाला आईवडिलांप्रमाणेच काय आहेत, पूजनीय आहेत. आणि मग अशा थोर पुरुषांचा वध करणं ही योग्य गोष्ट आहे का? निंद्य गोष्ट आहे.
मोठं पाप आहे. देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोष पाव विजती तिये पाठी केवी वधिजती आपुलिया हाती. हे देवा, असं पहा की आपल्या हातानं आईबापांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावं आणि कालांतराने शेवटी आपल्याच हाताने त्यांचा वध कसा करावा, केवी वधिजती, कसं त्यांना मारावं. पुन्हा देवालाच समजावून सांगतो, प्रवचनच करतोय तो. देवा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे हे वाचूनी केवी निंदीजे स्वयवाचा. देवा संत वृंद नमस्कारी जे, देवा संत समुदायाला काय करावं, वंदन करावं, संतांना काय करावं, नमस्कार करावा. का घडे तरी पूजिजे, आणि शक्य असेल आपल्याकडून घडत असेल, शक्य असेल तरी पूजिजे, तर त्यांची काय करावी, पूजा करावी. समोरून संत पुरुष आले, आपली भेट झाली तर आपण काय करावं, त्यांना नमस्कार करावा, वंदन करावं. आणि शक्य असेल, आपलं सामर्थ्य असेल तर त्यांची काय करावी, पूजा ही करावी. हे वाचूनी केवी निंदीजे स्वयवाचा, हे वाचूनी स्वयवाचा निंदीजे केवी. आणि हे टाकून, काय टाकून, हे सोडून, काय सोडून, त्यांना नमस्कार करणं, त्यांची पूजा करणं, हे सोडून देऊन स्वयवाचा निंदीजे केवी, आपल्या तोंडानं त्यांची निंदा कशी करावी. देवाला सांगतोय तो. लक्षात ठेवा, कोण कोणाशी बोलतोय, अर्जुन बोलतोय कोणाशी, देवाशी. देवाला समजावून सांगतो, देवा हे पहा, संत वृंदांना काय करावा, नमस्कार करावा, जर शक्य असेल तर त्यांची काय करावी, पूजा करावी. आणि हे सोडून आपल्या तोंडानं त्यांची निंदा कशी बरी करावी. लक्षात आलं का. आता इथं त्याला हे सांगायचंय की हे भीष्म, द्रोण हे सज्जन पुरुष आहेत, त्यांना आम्ही नमस्कार करावा हे योग्य आहे. शक्य असेल तर त्यांची काय करावी, पूजा, सेवा इत्यादी करावी. आणि हे सोडून देऊन आम्ही त्यांची आमच्या तोंडानंच काय निंदा करणं योग्य आहे का, योग्य नाही. अहो, निंदा स्वयवाच्या आपल्या मुखानं करूच नये, पण कोणी जर निंदा करत असेल सज्जन पुरुषाची, संतांची, तर ती कानाने सुद्धा ऐकू नये. लक्षात आलं का. त्या प्रबोध सुधाकर नावाचा ग्रंथ आहे, भगवान भाष्यकार शंकराचार्य, त्याच्यात असं एक वचन आलेलं आहे, पिशुनई ही प्रकाम मुदिता परस्य निंदाम शृणोति करणाभ्याम सतेन किम्रियते व्यर्थम मनुजो अतिपाप भाग भवती. असं वचन आहे. बरं झालं आठवलं. त्यांनी सांगितलं की दुष्ट लोक काय करत असतात, निंदा करत असतात सज्जन पुरुषांची. आणि आपल्यासारखी कुणी सामान्य माणसं ती कानाने काय करत असतात, ऐकत असतात. आता त्या दुष्टांनी त्या सज्जनांची निंदा केल्याने तो सज्जन पुरुष मरतो काय, तेन परह की म्रियते, त्यानं काय मरतो का तो ज्याची निंदा चालू आहे, नाही. व्यर्थम म्हणू जो अतिपाप भाग भवती, पण हा ऐकणारा मनुष्य मात्र व्यर्थच मोठ्या पापाचा काय होतो, वाटेकरी होतो. आता तो निंदा करणार आहे, तो तर जाणारच नरकाला. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते, असं सांगितलेलं. व्याली निंदा दुरिते, निंदा दुरिते व्याली. निंदा ही पापाला जन्म देते. निंदा करणाराही पापी आणि ती निंदा कानानं ऐकणाराही पापी. म्हणून थोर पुरुषाची आपण तर निंदा करूच नये, पण कुणी करत असेल तर ती कानाने ऐकूही नये. लक्षात आलं का. त्या म्हणून मला वाटतं असं सांगितलेलं आहे ना एका ठिकाणी, करणं तत्र पिधातव्यम गतो वा ततन्यतः. कोणी जर निंदा करत असेल संतांची तर होईल तर काय करावं, प्रतिकार करावा. सामर्थ्य असेल तर त्याला गप्प करावं. नसेल आपलं सामर्थ्य, तो जरा बलवान असेल आपल्यापेक्षा, त्याला थांबवणं शक्य नसेल तर काय करावं, करणं तत्र पिधातव्यम. कान काय करावेत, झाकून घ्यावेत. नाहीतर मग गतो वा ततन्यतः, तिथून काय करावं, तात्काळ निघून
जावं, पण ती निंदा कानाने ऐकू नये. मग कानांनी ही निंदा ऐकू नये असं जर असेल तर मग हे वाचून केवी निंदीजे सोये वाचा, आपल्याच वाणीनं त्यांची निंदा करावी काय? हे योग्य आहे काय? देवाला विचारतोय तो. लहान मुलाला समजावून सांगावं तसं देवाला समजावून सांगतो तो. देवा संत वृंद नमस्कारी जे, का घडे तरी पूजी जे, हे वाचुनी केवी निंदीजे सोये वाचा. जरी अज्ञानानं तो देवाला असं बोलत असला युद्ध टाळण्यासाठी, तरी देखील तुम्हा आम्हा सामान्यांसाठी मात्र हे उपयोगी असं आहे. लक्षात आलं का? यातील अर्जुनाचा त्याज्य असा भाग कोणता आहे? त्याचा हेतू, हे बोलण्याच्या पाठीमागचा त्याचा हेतू काय आहे? देवानं हे सगळं माझं ऐकून घ्यावं आणि लगेच युद्ध थांबवण्याचा काय करावा? निर्णय करावा. हा त्याचा हेतू चुकीचा आहे. तो जे बोलतोय ते चुकीचं नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, व्यावहारिक पातळीवर तो जे बोलतोय ते योग्यच आहे. आता कल्पना करा की तो अर्जुन देवाला हे विचारतोय असं नाही, आपल्याशी बोलतोय अशी कल्पना करा. तर त्याचं ते बोललेलं बरोबर आहे की नाही? समजा अर्जुन आपल्याला म्हणतोय, देवा संत वृंद नमस्कारी जे, का घडे तरी पूजी जे, हे वाचून केवी निंदीजे सोये वाचा. तर आपण काय करू? मानच डोलू. बरोबर अर्जुना, तू बोलतोस ते बरोबर आहे. हा, त्याचा तो जो हेतू आहे तो चुकीचा आहे. लक्षात आलं का? मग बराच वेळेस असं दिसतंय की नाही जगामध्ये, बोललेलं तर चांगलं दिसतंय पण त्या बोलण्याच्या मागचा हेतू चुकीचा असतो. लक्षात आलं तर बरं होईल. लक्षात आलं? जे बोलल्या जातं त्याच्यात एक अवाक्षरही खोटं नसतं. लक्षात आलं का? अर्जुन बोलतोय हे काही चुकीचं नाही आहे, पण तो कशासाठी बोलतोय? युद्ध थांबवण्यासाठी. लक्षात आलं का? म्हणजे जे कर्तव्य आहे, आता प्राप्त झालेलं कर्तव्य आहे, ते सोडून पळू पाहतोय आणि त्याचं समर्थन देवानं केलं पाहिजे. म्हणजे चुकीची गोष्ट करू पाहतोय कोण? अर्जुन. युद्ध सोडून पळू पाहणं ही चुकीची गोष्ट आहे आणि ही चुकीची गोष्ट जी आहे तिला देवानं काय केलं पाहिजे? समर्थन केलं पाहिजे. याच्यासाठी त्याची बडबड चाललेली आहे. तो बोलतोय त्याच्यात एकही शब्द चुकीचा नाही, हेतू चुकीचा आहे, एवढं लक्षात ठेवा. देवा संत वृंद नमस्कारी जे, का घडे तरी पूजीजे, हे वाचून केवी निंदीजे सोये वाचा. तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. तैसे हे आमचे गोत्र गुरु, त्याप्रमाणे हे आमचे कुलगुरु, आम्हा नियमाचे पूजनीय, आम्हाला नेहमीचेच पूज्य आहेत. हे आमचे कुलगुरु जे आहेत ना, हे आम्हाला पूजनीय आहेत. आणि कसे? नियमाचे, नित्याचेच. असं नाही की ह्या काळापुरते हे पूजनीय आणि नंतर मात्र बघ दुर्लक्षणीय, असं काही नाही आहे. सदाचेच ते काय आहेत? आम्हाला पूज्यच आहेत. तैसे गोत्र गुरु आमुचे, तैसे म्हणजे कैसे? आई वडील हे सदाचेच पूजनीय असतात की नाही त्या अपत्यासाठी? का फक्त मदर्स डे काय अजून काय फादर डे तेवढ्या दिवसापुरतेच पूजनीय असतात का? ही पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे आलेली आहे. आई वडील हे त्या मुलाकरिता सदैव पूजनीयच असतात. सततच त्यांची काय करायची आहे? पूजा करायची आहे. पूजा करायची म्हणजे त्यांच्या आज्ञेचं काय करायचंय? पालन करायचंय. पण आता ती तिकडून आपल्याकडं आलंय फॅड की त्या दिवसापुरतं. लक्षात आलं का? मदर्स डे म्हणजे आईचा दिवस, जिवंतपणेच घालायचा तेवढा दिवस आहे ना. डे म्हणजे दिवसच ना. मग इतर दिवशी आई नाही का? इतर दिवशी ती पूजनीय नाही का? इतर दिवशी वंदनीय नाही का? हा काय बनतो? तैसे. तैसे म्हणजे आई वडील संत हे जसे नित्याचेच काय आहेत? पूजनीय आहेत. वरच्या ओबीमध्ये संत वृंदाचा उल्लेख आलेला आहे. त्याच्या अगोदर माता पितरे हा उल्लेख आलेला आहे. तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. त्याप्रमाणे हे आमचे कुलगुरु तर आम्हाला नेहमीचेच काय आहेत? पूजनीय आहेत, पूज्य आहेत. आणि त्यातल्या त्यात
भीष्म द्रोणांचे मज बहुत वर्तत असे. भीष्म आणि द्रोण यांचं तर मी काय आहे फारच ऋणी आहे. या भीष्म द्रोणांचे तर विशेषतः माझ्यावर फार काय आहेत उपकार आहेत. आणि अशांनाच मारायचं तू सांगतोयस असं त्याला म्हणायचंय. तैसे गोत्र गुरु आमचे. हे पहा, देवाची मूर्ती आहे, माता पिता आहेत, संत आहेत, हे ज्याप्रमाणे नित्याचेच काय आहेत पूजनीय आहेत, त्याचप्रमाणे हे भीष्मादिक जे गोत्रज आहेत किंवा द्रोणाचार्य आदी जे गुरु आहेत हे देखील आम्हाला नियमाने सर्व काळ काय आहेत पूजनीयच आहेत. आणि त्यातल्या त्यात या भीष्म आणि द्रोणांचे तर माझ्यावर काय आहेत फारच काय आहेत उपकार आहेत. तैसे गोत्र गुरु आमचे हे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. बहुत भीष्म द्रोणांविषयी तर मला काय फार आदर वाटतो. त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदराची काय आहे भावना आहे. भीष्मांनी काय केलं, कौरवांबरोबरच या पांडवांना देखील काय केलंय सांभाळलं, वाढवलं, त्यांना योग्य काय केलं शिक्षण दिलं. आणि द्रोणाचार्यांनी या सगळ्यांनाच शस्त्रशास्त्र विद्येमध्ये काय केलं पारंगत केलेलं आहे. आणि या दोघांचंही अर्जुनावर काय आहे विशेष प्रेमच आहे असं आपल्याला अनेक घटनातून काय होतंय दिसून येतं. म्हणून तो म्हणतो मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. जया लागी मने विरू आम्ही स्वप्नी ही न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. देवा जया लागी आम्ही स्वप्नी ही मने विरू धरू न शको तया प्रत्यक्ष घातू केवी करू. देवा जया लागी म्हणजे ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नी ही मने विरू धरू न शकू, स्वप्नात सुद्धा मनानेही वैर धरू शकत नाही. हे देवा ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नामध्ये सुद्धा मनानेही वैर धरू शकत नाही, जागृतीत नाही, प्रत्यक्षही नाही, मनानेही वैर धारण करू शकत नाही आणि जागृतीत नाही, हे सगळं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये सुद्धा मनानेही आम्ही ज्यांच्याविषयी वैरभाव धरू शकत नाहीत तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. आणि तया प्रत्यक्ष घातू केवी करू आणि त्यांचा आम्ही प्रत्यक्ष साक्षात घात कसा बरे करावा. तू काय सांगतोस युद्ध करायचं म्हणजे काय यांना मारायचं म्हणजे काय या भीष्मद्रोणांचा काय करायचा घात करायचा. अरे ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात सुद्धा मनानेही वैर धारण करू शकत नाहीत त्यांचा प्रत्यक्ष घात कसा करू. लक्षात आलं का. विरू म्हणजे वैर, जया लागी मने विरू म्हणजे वैर, शत्रुत्व. जागृतीत मनुष्याने एखादी गोष्ट मनात आणायचीच नाही असं ठरवलं तर तो एखाद्या वेळेस तो ते करू शकेल. त्याने ठरवलं की आता मी जागा आहे तर मनात ही गोष्ट येऊच द्यायची नाही, ठीक आहे, एखाद्या वेळेस ते त्याला शक्यही होईल. कारण जागृतीमध्ये वृत्तीवर माणसाचा काय आहे ताबा आहे, पण स्वप्नामध्ये मात्र तो ताबा राहू शकत नाही. कारण त्या ठिकाणी एकटं मनच राबत असतं. तेथ मनची राहते एकले स्वप्नी जीवी. त्याप्रमाणे स्वप्नामध्ये एकटं मनच काय करत असतं कारभार करत असतं. स्वप्नामध्ये वृत्तीवर ताबा नसतो. तरी देखील अर्जुन काय म्हणतो त्या स्वप्नामध्ये सुद्धा आम्ही मनानेही ज्यांच्याविषयी वैराचा विचार करू शकत नाही. लक्षात आलं. स्वप्न पडणं काय आपल्या हातात नसतं तरी देखील तो म्हणतो त्या स्वप्नात सुद्धा आम्ही ज्यांच्याशी वैर भाव बाळगू शकत नाहीत, मनानेही बाळगू शकत नाहीत. आणि त्यांच्याशी मात्र तू काय करायचं सांगतोयस, युद्ध करायचं सांगतोयस. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. हे देवा त्यांचा प्रत्यक्ष घात कसा बरे आम्ही करावा. वरी जळो हे जी आले येथ आघवेयासी हेची काय जाहले जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. वरी जळो हे जी आले. यापेक्षा म्हणजे यांच्याविषयी वैरत्वाचा विचार करण्यापेक्षा
यांना मारण्याचा विचार करण्यापेक्षा, यांच्याशी युद्ध करण्यापेक्षा वरी जळो हे जियाले, हे जियाले जळो, या जगण्याला आग लागो, हे आमचं जगणं जळून जावं. येत आगवे अशी ह्याची काय झाले, येत आगवे अशी ह्याची काय झाले. या सगळ्यांना आज असं काय झालंय म्हटले. यावेळी या प्रसंगी या सर्वांनाच युद्ध करण्याचं पिसं का निर्माण झालं काही कळत नाही. जे यांच्यामध्ये अभ्यासिले मिरविजे आम्ही, आम्ही जे अभ्यासिले ते यांच्यावधी मिरविजे काही. आम्ही जी धनुर्विद्या शिकलो, आम्ही जे युद्धाचं ज्ञान मिळवलं, युद्धकला प्राप्त केली, तिची प्रौढी त्या धनुर्विद्येची यांचा वध करण्यात मिरवावी काय. म्हणजे आम्हाला युद्ध करता येतं, युद्धाचं ज्ञान आमच्याकडे आहे, धनुर्विद्या आमच्याकडे आहे. मग ती धनुर्विद्या आमच्याकडे आहे हे यांना मारून सिद्ध करावं काय. म्हणजे यांना मारल्यानं आम्ही धनुर्धारी ठरू काय. आम्हाला जे ज्ञान धनुर्विद्येचं यांनी दिलं त्याचा प्रयोग यांच्यावरच करावा काय. लक्षात आलं का. एखाद्याने युद्ध करायचं शिकवलं, म्हटलं याचा प्रयोग करू कोणावर, ज्याने शिकवलं त्याच्यावर. असं करावं का आम्ही. तो म्हणतोय वरी जळो हे जी आले, या जळ्या जगण्याला काय हो आग लागो म्हणे, नष्ट हो. अर्जुनाचा मनस्ताप इतका वाढलेला आहे की तो देवाला म्हणतो आहे यांचा वध करण्यापेक्षा माझ्या जीविताचा नाश झालेला कधीही चांगला. मी मेलो तरी चालेल, पण यांना मारण्याचा विचार मी कधीही करू शकत नाही. यांना मारण्याचं कृत्य माझ्याकडून घडू शकत नाही. यापेक्षा माझ्या जगण्याला काय हो आग लागो, वरी जळो हे जी आले. आणि त्या मनस्तापातच तो म्हणतो येत आगवे अशी ह्याची काय झाले. त्याला वाटतं माझ्यासारखाच या सगळ्यांनी विचार केला पाहिजे की हे युद्ध कसं आहे, दुष्परिणामकारक आहे, सगळ्या कुळाचा नाश करणारा आहे, असा सगळ्यांनी विचार करावा. पण कोणी विचार करताना दिसत नाही आहे. या सगळ्यांनाच नेमकं आज काय झालंय कुणास ठाऊक. येत आगवे अशी या सर्वांनाच हे युद्ध करण्याचं पिसक निर्माण का झालं आहे काही कळायला मार्ग नाही. जे यांच्यामध्ये अभ्यासिले मिरविजे आम्ही, आम्ही जी धनुर्विद्या शिकलो तिची प्रौढी यांचा वध करण्यानं मिरवावी काय. मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला, तेणे उपकारे आभारयला काय वधितया ते, वधितया ते. मी पार्थो द्रोणाचा केला, मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी जे श्रेष्ठत्व आहे, माझ्या ठिकाणी जे गुण आहेत ते सर्व द्रोणाचार्यांनीच प्रदान केलेले आहे. मी आज जगामध्ये महान धनुर्धर म्हणून विख्यात जो झालेलो आहे ते सगळं कोणी केलेलं आहे मला निर्माण, या द्रोणाचार्यांनीच केलेलं आहे. योद्धा या रूपाने द्रोणाचार्यांनीच मला साकारलेला आहे. मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला, येणे मज धनुर्वेद दिदला. त्यांनीच मला धनुर्विद्या शिकविली आहे, धनुर्वेद शिकवलेला आहे. तेने उपकारे आभारायला काय वधितया ते, आणि तेने उपकारे आभारायला तया ते वधी काय. आणि त्यांनी मला धनुर्विद्या शिकविली, त्या उपकारांनी भारभूत झालेलो मी परत त्यांचाच वध करून तो उपकार फेडावा काय. मला धनुर्विद्या कोणी शिकविली, त्यांनीच शिकविली. मी जो पार्थ म्हणून या जगामध्ये विख्यात झालो, धनुर्धारी, श्रेष्ठ धनुर्धारी, शूरवीर योद्धा, हे सगळं कोणी केलं, यांनीच केलं. मी पार्थो द्रोणाचा केला. द्रोणाचार्यांनी मला धनुर्धर बनवलं, धनुर्वेद मला दिला. तेने उपकारे आभारायला काय वधितया ते. इतका मी त्यांच्या उपकाराने भारभूत झालेलो आहे, परत त्यांचाच वध करू शकेन काय मी, किंवा त्यांनाच मी मारावं काय. काय वधितया ते, तया ते वधी काय, त्यांना मारू शकेन काय. मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला, तेने उपकारे आभारायला काय वधितया ते. हे कसं घडेल. ज्यांनी माझ्यावर उपकार केले, मला
बनवलं आणि मीच त्यांच्यावरती बाण सोडणं, या युद्धामध्ये बाणांनी त्यांना प्रत्युत्तर देणं, त्यांचा वध करणं, हे कसं घडेल? जेथीची या कृपाला हि जे वरू, तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे. भगवंत कदाचित म्हणतील ना, मग काय होतं, त्यांनी शिकवली तुला धनुर्विद्या, शिकवली असेल, पण आता युद्धाचा प्रसंग आहे, हे धर्मीय युद्ध आहे, ते आता विरोधात आहेत, म्हणून त्यांच्याशी लढणं क्रमप्राप्त आहे, म्हणून त्यांच्याशी युद्ध केलं पाहिजे, असं कदाचित देव म्हणतील. तर तो म्हणतो, ज्यांनी आपल्यावर उपकार केले, आपल्याला मोठं केलं, शिकवलं, त्यांच्याच विरुद्ध आपण आपल्या बळाचा, सामर्थ्याचा प्रयोग करावा. मी काय भस्मासूर आहे का? लक्षात आलं का? जेथीची या कृपाला हि जे वरू, तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासूर. अर्जुन म्हणाला, जेथीची या कृपा वरूला हि जे, ज्यांच्या कृपेने आम्ही वर प्राप्त करून घ्यावा, तेथेची म्हणे व्यभिचारू. त्यांच्याशीच जर मनानं कृतघ्नपणा आम्ही केला, तरी मी काय भस्मासूर. तर मी काय भस्मासूर आहे का? हे देवा, तुला मी काय भस्मासूर दिसतो का? जरा पहा माझ्याकडे, मी अर्जुन आहे, सज्जन माणूस आहे, सरळ माणूस आहे, आणि तू सांगतोस ज्यांनी तुझ्यावर उपकार केले, तुला धनुर्वेद शिकविला, धनुर्विद्या दिली, या जगामध्ये अर्जुन म्हणून विख्यात केलं, त्यांच्याशीच मला तू युद्ध करायचं सांगतो आहेस. केलंही असतं, करतातही लोक जगामध्ये असं. लक्षात आलं का? जो विद्या घेऊन माझे गुरुशीची, ज्ञानोबा पुढं अज्ञानी लक्षणात त्यांनी सांगितलेलं आहे, ज्याच्याकडून विद्या घेतली त्याच्यावरच उलटतात लोक. लक्षात आलं? असं दिसून येतं की नाही जगामध्ये? दिसतं. काहीतरी स्मृतीमध्ये वचन आहे ना, एकाक्षर प्रदातारम गुरुम यो नाभिवंदेत श्वान योनी शतम भुक्त्वा चांडालेष्वभिजायते, असं वचन आहे. थोडं का होईना ज्याने आपल्याला शिकविलेलं आहे त्याच्या प्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे, कृतघ्न झालं नाही पाहिजे. लक्षात आलं? आणि जो कोणी कुणाकडे शिकलेला असेल आणि तरी देखील त्याला वंदन करत नसेल, ताठ राहत असेल, यो गुरुम नाभिवंदेत, ते म्हणतात श्वान योनी शतम भुक्त्वा, 100 कुत्र्याचे त्याचे जन्म होतात, आणि चांडालेष्वभिजायते, आणि नंतर चांडाळ कुळात त्याचा जन्म होतो. लक्षात आलं? कोणाचा? शिकलेल्या व ज्याने शिकविलेला आहे, ज्याच्याकडे शिकलेलो आहोत त्याच्यावरच जे उलटतात त्यांचा असो. तो म्हणतो मी काय भस्मासूर आहे का? जेथीच्या कृपाला हि जे वरू, ज्यांच्या कृपेनं वर प्राप्त करून घ्यावा, ज्यांच्या कृपा प्रसादानं सामर्थ्यवान व्हावं, आणि तेथेची मने व्यभिचारू, आणि त्यांच्या विषयीच मनानं विरुद्ध असावं, असा प्रकार करायला, तरी काय मी भस्मासूर. अर्जुन म्हणतो मी काय भस्मासूर आहे का? ते भस्मासुराची कथा माहीत आहे की नाही? भस्मासूर राक्षसानं काय केलं? भगवान शंकराची आराधना केली, आणि मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं काय व्हावं? भस्म व्हावं, असा वर मिळवला. त्या वरानं काय झालं? तो उन्मत्त झाला, आणि अनेकांच्या डोक्यावर हात ठेवून त्याने त्या सगळ्यांना काय केलं? भस्म केलं. आणि शेवटी कृतघ्न होऊन ज्यांनी वर दिला त्यांच्याच पाठीशी लागला. कुणाच्या? भगवान महादेवाच्या, शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्याकरिता त्यांच्या मागे लागला, आणि सर्वनाश करून घेतला स्वतःचा. असा तो भस्मासूर. बरेच असतात भस्मासूर. लक्षात आलं का? तो एकच होऊन गेला बिचारा. लक्षात आलं का? आणि त्या कृतीनं तो बदनाम झाला. कोणत्या? भगवान महादेवाकडून वर घेतला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचं भस्म झालं पाहिजे, आणि त्यांचंच भस्म करायला निघाला. आता किती भस्मासूर सापडतील? खूपच. लक्षात आलं का? असो, तो म्हणतो त्या भस्मासुराप्रमाणे या गुरुजनांविषयी द्रोह करायला मी भस्मासूर आहे का? देवा, तुला काय मी भस्मासूर दिसतो का? जेथीची या कृपाला हि जे वरू, तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे. आजची वेळ झालेली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टा विजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.